पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर यश आलंय। मातंग वस्ती स्मारक आणि कमान उभारण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ लोखंडे उपोषणाला बसले होते। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर चौथ्या दिवशी त्यांनी हे उपोषण मागे घेतलंय। महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं केवळ आश्वासनं न देता दुसऱ्याच दिवशी नियोजित जागेची तातडीने मोजणीही पूर्ण केली आहे। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं यासाठी दादाभाऊ लोखंडे यांनी उपोषणाचा मार्ग निवडला होता। 30 जुलै रोजी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्याधिकारी प्रीतम पाटील आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते ज्यूस देऊन लोखंडे यांचं उपोषण सोडवण्यात आलं। यावेळी सर्वपक्षीय नेते आणि मातंग आणि बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिलेल्या आश्वासनानुसार 31 जुलै रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून स्मारकाच्या जागेची तात्काळ शासकीय मोजणीही करण्यात आली। त्यामुळे आता लवकरच स्मारकाचं काम मार्गी लागेल अशी आशा नागरिक व्यक्त करतायत। काय म्हणलं अटाळीकर, आज आनंद होतोय का? कमान होणार आहे? खूप आनंद होतोय। पण त्यासाठी आहे ना, या आमच्या माणसाने खूप कष्ट घेतलेले, खूप कष्ट। त्यासाठी पहिले त्यांचे धन्यवाद, कारण त्यांच्यामुळे आम्हाला हा दिवस बघायला मिळतोय। आणि आमच्या पूर्ण लाटे आणि मातंग वस्तीच्या महिला भगिनींतर्फे मी त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करते। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।